परदिवशी एका मित्राची कमेंट आली होती मला की म्हणे तुम्ही व्हिडिओमध्ये शेळ्या दाखवता, तर त्याच्यामुळे आपण आज व्हिडिओमध्ये शेळ्या दाखवणार आहे. आणि आपण आज शेळ्यांच्या जो हिरवा चारा लावायचा आपल्याला, तर हिरवा चारा 10 शेळ्यांच्या साठी किती लागणार आहे आपल्याला. आपण 10 शेळ्या मोठ्याले करणार आहोत समजा, तर त्या 10 शेळ्यांसाठी आपल्याला किती चारा लागेल, हिरवा चारा किती लागवड करणार आहे व कोणकोणता केलेला आहे, म्हणजे करणार आहे, कोणत्या जाती हिरव्या चाऱ्याच्या आपण लागवड करणार आहोत, त्याच्यावरती आपला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही एक शेळी मोठी आहे आपली, त्याच्यानंतर ती लंगडी एक ही, ती एक ही, म्हणजे या 3 आणि या 2 5 शेळ्या मोठ्या आहे. आणि ही एक पाट विलेली 6 आणि एक आपण पाट आहे बघा ढवळी. अशा 7 म्हणजे शेळ्या आहेत. 5 मोठाले आहेत, 2 लहान आले आहेत, तर अशा 7 आहेत. आणि अजून परत 3 घ्यायचे आपल्याला, टोटल मिळून 10 होतात. तर 10 शेळ्यांचं आपल्याला कसं नियोजन लावायचं चाऱ्याचं, तर आपल्याला 15 गुंठ्यामध्ये चाऱ्याचं नियोजन लावायचं आहे मित्रांनो 10 शेळ्यांसाठी. तर ही जे दिसतंय तुम्हाला ह्या तारस ही वाट जी दिसते, ह्या वाटापासून पलीकडे आपलं 15 गुंठे रान येईल. तर इथून आपण लावणार आहे ही जी वाट दिसते की तुम्हाला, तर या वाटापासून पलीकडे आता 3 गुंठे 3 ते 4 गुंठे आपण मार्वेल गवत लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आता 3 गुंठे ते झालं, याच्यामध्ये 2-2 गुंठ्याचे कप्पे करणार आहे आपण. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 2 गुंठे आपण काल दशरथ घास आणि दशरथ घासाचं बियाणं आणलं. त्याच्यानंतर शेवरीचं आणलेलं आहे, दशरथ घास, शेवरी, तुती, सुपर नेपियर आणि परत बस एवढं 4 वाण लावायचे आपल्याला. तर 3-3 परत त्याच्यामध्ये सुपर नेपियर एक रेड नेपियर एक लावणार आहे, म्हणजे असे 5 वाण ते लावणार आहे. 6वं एक मार्वेल गवत आहे आणि 7वं मेथी घास आहे. म्हणजे असे 6-7 प्रकारचे आपल्याकडे गवत शेळ्यांसाठी खायला आपण करणार आहोत, जेणेकरून आपल्या शेळ्यांना म्हणजे पुढं चालून कमी नाही पडलं पाहिजे. 10 शेळ्या जरी म्हणलं त्याच्या मागं 20 करडं राहणार आहे आपली, तर 20 करडांना पण आपल्याला तेवढा चारा पुरवावा लागेल. त्यासाठी आपण हे नियोजन लावलेलं आहे. काल आपण आणून ठेवलं बियाणं. तर मित्रांनो, जालन्याला बियाणं भेटलं आपल्याला. कोणाला जर लागत असलं तर जालना मार्केटला आहे, बसस्टँडच्या रोडला आहे बघा. त्याचं नाव नाही सांगते तुम्हाला त्या दुकानाचं, पण तिथं भेटलं मला, काल मी घेऊन आलो. आता लागवड कधी करणार आपण, त्याची लागवड करणार आहे बघा पाऊस पडल्याच्या नंतर. तुतीचं काड्या आपल्याला एक जणाकडून मित्राकडून भेटणार आहेत, त्यांच्याकडून आणणार आहे. आणि हे आपण आता बघू कसं टाकायचं. दशरथ घासचं बहुतेक वाफा करून टाकणार आहोत आपण. आणि शेवरी जी आहे, तर शेवरी ही माझ्या मते डायरेक्ट सरी करून लावली तर चांगली राहील, कारण पुढं चालून म्हणजे अशी चांगली वाढी पण पाहिजे, त्या हिशोबानं आपण लागवड करणार आहे त्याची. तर शेळ्यांना 10 शेळ्या आणि 20 पिल्लं यांचं नियोजन चांगलंच लावावं लागतं, कारण की आपल्याकडं सुका चारा पण आहे, आपल्याकडं भुसकट आहे, हरभऱ्याचं तुरीचं भुसकट आहे, कडबा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही अडचण येणार नाही. 10 शेळ्याचं नियोजन आपण प्रॉफिट करणारच आहोत. आणि खरं सांगायचं म्हणजे तर हिरवा चारा हा थोडा कमी असला तरी चालतो, पण सुका चारा जास्त पाहिजे शेळ्यांना. कारण काय होतं, वजन वाढ होती पिल्लांची झपाट्यानं, आणि शेळ्यां पाणी पण पितात भरपूर. तर तुम्ही मागच्या 2 व्हिडिओला चांगला सहकार्य केलं, प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. हा व्हिडिओ मी असा बॅक पण काढला असता, पण त्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण काढलेला आहे. तर मित्रांनो, आपण 10 शेळ्यांचं नियोजन समजा आता काय करणार आहे आपण, पाऊस पडला की परत 3 शेळ्या घेणार मोठ्याले, 3-4 जसे बसतील तसे आता बजेटनुसार, पण चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहे. याच्यातले आपल्याला बदल नको होईना 1-2, पण क्वालिटी चांगली घेणार आहोत.
जेणेकरून काय होतं माहिती आहे का, पुढं चालून आपल्याला त्या शेळ्यांपासून पिल्लं चांगले भेटले पाहिजे, दुधाला चांगल्या पाहिजे शेळ्या, अशा शेळ्या निवडून घेणार आहोत आपण. आणि खरं सांगायचं म्हणलं मित्रांनो, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल, पुढं 1-2 महिन्यात जर सुरू करायचं असलं हिवाळ्यामध्ये समजा, तर तुम्हाला आताच चाऱ्याचं नियोजन करायला पाहिजे, हिरव्या चाऱ्या लागवडीचं. कारण काय होतं, तुतीला जवळपास 4-4.5 महिने लागतात बरं का खायला यायला. त्याच्यानंतर सुबा बोलतो नाही आपल्याकडे, शेवरीला 3 ते 3.5 महिने लागतात. दसरा घासाला 2.5-3 महिने लागतात. तर आणि हे कसं आहे माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये कशामुळे लागवड करायला पाहिजे, पावसाळ्यामध्ये आपलं पाणी द्यायची अडचण नाही राहत. पावसाच्या पाण्यावर बिनधास्त घेऊ शकतात, आपल्याला परेशान व्हायचं काम नाही, काय नाही. आणि दसऱ्यात घासा पावसाळ्यामध्ये उगवणशक्ती चांगली होती. मेथी घासाचं हिवाळ्यामध्ये लागवड करायला पाहिजे, कारण हिवाळ्यामध्ये मेथी घास उगवण चांगली होती. पावसाळ्यामध्ये मेथी घास हा वितळला जातो, म्हणजे जळतो, थोड्या शब्दात सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळं मेथी घास हा कधी पण हिवाळ्यामध्ये टाकायला पाहिजे. जानेवारी-डिसेंबरमध्ये, कोणत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये टाकला तरी चालतो. पण दसऱ्यात घास जर तुम्ही हिवाळ्यामध्ये टाकला तर त्याला उगवणशक्ती लवकर होत नाही, त्याला वेळ लागतोय. कारण मला माहिती आहे, पावसाळ्यामध्ये मी टाकलो होता 2-3 वर्ष अगोदर, तर पावसाळ्यामध्ये झपाट्यानं दसऱ्यात घास खायला येतो. हिवाळ्यामध्ये वेळ लागतो, हिवाळ्यामध्ये जास्त वाढ होत नाही त्याची. उन्हाळ्यामध्ये वाढ चांगली होती, फक्त हिवाळ्यामध्ये वाढ होत नाही. त्याच्यामुळे जर कोणाला टाकायचा असला तर आता सध्या टाका, म्हणजे पाऊस पडल्यानंतर, चांगला पाऊस पडू द्या, ओल चांगली झाल्याच्यानंतरच मग टाका. कारण काय होतं, पावसाची शाश्वती नसते. 2-3 पाऊस चांगले झाले त्याच्यानंतर तुम्ही लागवड करायला पाहिजे. आता आपण काय करणार आहे, 15 गुंठे आपलं सगळं रान 40 गुंठ्याचं आहे. त्याच्यामध्ये 3-4 गुंठे, समजा 3 गुंठे इथं गुंतलेलं आहे रान. दसऱ्यात घासाला आपलं मारवेल गावताला गुंतलेले 3 गुंठे, 1 गुंठा म्हणजे आपलं मेथी घासाला गुंतलेलं आहे. 6-7 गुंठे रान आपलं असंच गुंतलेलं आहे. आणि राहिलेलं 15 गुंठे आपण गवताला लावणार, म्हणजे 20-22 गुंठे होतो. 20 गुंठे राहीन, ते 20 गुंठ्यामध्ये आपल्याला कापूस लावून द्यायचा. आणि ह्या वर्षी झालं आपलं थोडं पाण्याचं, माझ्या लक्षात नाही आलं, नाही तर बोर घ्यायला पाहिजे होतं मागच. ह्या वर्षी उकलं पैशाच्या अडचणीमुळं. पण पुढल्या वर्षी असं नाही करायचं, पुढल्या वर्षी बोर घेऊन टाकायचा. आता सध्या चाललं आहे माझं सोलार घेऊन टाकायचं विहिरीवर, आणि पुढल्या वर्षी बोर घेऊन टाकू. सोलारचं पण नक्की नाही आहे, कारण बोर घेतल्याच्या नंतर सोलार घेऊ, अगोदर घेऊन काही उपयोग नाही. कारण विहिरीवरचा नाही, आपल्या विहिरीच्या नादी लागायचं नाही, आपल्याला बोर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बोर घ्यायच्या अगोदर सोलार बुकिंग करून टाकायचं, किंवा बोर घेतल्यानंतर सोलार बुकिंग केलं तरी चालतं, काय अडचण नाही. येईन थोडा वेळ लागेल, पण 100% यंदा झाला आपल्याकडून. यंदा चुकी झाली. चुकी म्हणजे काय नाही, पैशाच्या अडचणीमुळे झालं फक्त, बाकी काहीच नाही. पैसे जर वेळेवर भेटत होते कापसाचे तर आतापर्यंत उघाड आहे. आता सध्या पण बोर घ्यायला जमत होता, पण पैशाच्या अडचणीमुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण पैसे काही आपले कापसाचे भेटले नाही सध्या. जोपर्यंत आपल्या हातामध्ये पैसे येत नाही तोपर्यंत काही शाश्वती सांगता येत नाही कापसाचे पैशाचे. त्याच्यामुळे आपण दुर्लक्ष केलं. बघू आता जेव्हा पैसे हातामध्ये पडतील. आता तर वेळ भेटत नाही, कारण की आता पावसाळा सुरू झालेला आहे. आता बघू पुढल्या वर्षी. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर शेळी पालन करायचं असलं तर हिरव्या चाऱ्याचं नियोजन आताच करा. पावसाळा आहे तोपर्यंतच करा. हिवाळ्यामध्ये करायला असेल तर उन्हाळ्यामध्ये खायला भेटेल शेळ्यांना. आता केलं तर हिवाळ्यामध्ये शेळ्यांना खायला भेटेल. अशा हिशोबानं तुम्ही नियोजन करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला थांबू इथं. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.